एकूणच उपमुख्यमंत्री कार्यालयावर कुठेतरी तोडफोड झालेली आहे आणि त्यामुळेच एकूणच हे प्रकरण तुम्ही बघताय. तुम्ही कशा प्रकारे बघताय हे सगळ्या प्रकरणाकडे? जी त्या ज्या महिला आहेत त्यांचा मी आज मला माहीत नव्हतं काय काल झालं ते, पण मी आत्ता टीव्हीवर बातमी बघितली. त्यावेळेला ती महिला जी आहे त्यांना म्हणजे मला माहिती आहे त्या इथे फिरत असतात, परिसरात राहतात. त्या मेंटली माझ्या मते त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, कारण त्या 1-2-4 दिवसापूर्वी आमच्या शाखेत पण आलेल्या. तेव्हा त्यांनी काहीतरी एक तक्रार केलेली पोलिसांना, त्याचा कागद घेऊन आलेल्या आणि त्यांचं असं म्हणणं होतं पोलीस माझी तक्रार घेत नाही आहेत, तर तुम्ही जाऊन सांगा. मी नव्हतो, पण आमचे शाखाध्यक्ष संतोष साळी तिकडे होते. काहीतरी मला असं वाटतं त्या भाजप कार्यालयाच्या इथे जाऊन पण त्यांनी इथलं जे आहे तिथे पण काहीतरी झालं आणि मग त्यांना विचारलं तरी सांगितलं नाही माझी बिर्याणी खाल्ली. म्हणजे या टाईप त्या मेंटली डिस्टर्ब आहेत. तर आता पोलीस आलेले आहेत, पण माझं रिक्वेस्ट अशी असेल पोलिसांना की याच्यामध्ये अजिबात आतताईपणा करू नका. उद्या तुम्ही दरवाजा तोडायला गेले, काय तोडायला गेले आणि त्यांनी वरनं काही उडी मारली किंवा काय झाले तर कोण जबाबदार? त्यामुळे मला असं वाटतं एखादा सायकॅट्रिस्ट तिथे बोलवला पाहिजे आणि त्याच्या मदतीने त्यांना बाहेर काढलं पाहिजे, बळाचा वापर न करता, अशी मी विनंती पोलिसांना सुद्धा करणार आहे. संदीप, तुम्ही आत्ता इथं आलाय, खरं तर हे खूपदा अनेकदा अशा तक्रारी आहेत की त्या महिलेकडे वेपन देखील असायचं. हो, तर हे जे तुम्ही म्हणताय वेपन असेल ना तर काहीतरी काठी तरी असायची, काठी तरी असायची. शेजारचे म्हणतायत की आता आमच्या जीवाला या ठिकाणी धोका नाही ना, मुळात माझं तेच म्हणणं आहे ना की याच्या आधी पण या तक्रारी होत्या, पण माहीत नाही काय ॲक्शन घेतली पोलिसांनी किंवा नाही घेतली. पण आता मला असं वाटतं एखादा सायकॅट्रिस्ट तिथे बोलवला पाहिजे, जेणेकरून त्यांना बाहेर काढता येईल. म्हणजे बळाचा वापर केला, उद्या त्यांनी खिडकीतनं काय उडी मारली तर कोण जबाबदार आहे सगळ्याला? त्यामुळे बळाचा वापर न करता एखादा सायकॅट्रिस्ट चांगला जो त्यांच्याशी बोलून त्यांना बाहेर काढू शकेल, अशी माझी विनंती पोलिसांना. पण संदीप, परत एकदा तोच मुद्दा येतो की अनेकदा या महिलेसंदर्भात तक्रार होती, पण थेट गृहमंत्र्याच्या कार्यालयावर हे झाल्यानंतर एक सिक्युरिटी लॅब येतो आणि मग नंतर प्रकरण चर्चेत. मला असं वाटतं ते प्रकरण जेवढं गांभीर्याने घ्यायला पाहिजे होतं ते याच्या आधी घेतलं नाही. आता या प्रकरणाला अचानक म्हणजे उपमुख्यमंत्रींच्या कार्यालयात तोडफोड झाल्यावर ते गांभीर्याने घेण्यात आले. पण हे 100% मी सांगू शकतो की त्या मेंटली डिस्टर्ब आहे, त्यांचा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. मला वाटत नाही ते काय असे गुन्हेगारी स्वरूपाचे आहेत, पण मेंटली डिस्टर्ब आहे एवढं नक्की. संदीप जी, हिंदी में जरा एक दो लाइन कह दीजिए कि ये इतना मैटर हुआ उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के ऑफिस के बाहर इस तरीके की नहीं, जहाँ तक मेरी मालूमात है ये जो महिला है ये एरिया में घूमती है. हमें मालूम है वो मेंटली बहुत डिस्टर्ब है, साइकोलॉजिकल उनका कुछ प्रॉब्लम है. अभी क्या है क्या नहीं मालूम नहीं मुझे एग्जैक्टली, पर मुझे नहीं लगता ये कोई पॉलिटिकल या कोई है, उनका मेंटली कुछ प्रॉब्लम है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.